आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम पण तुम्ही कशाला बनवला? मी केलं असतं की काहीतरी. आता ओरडणार मी. आईच्या हक्काने भरवतीये ना मी. सॉरी. हा ठीक आहे, हे घे दूध आणते आता तुझ्यासाठी. गपचूप प्यायचं. या दुधाच्या थेंबाजवळ मुंग्या का मेलेल्या आहेत? थँक्यू. सनंदी, मला असं वाटतं की तू थोडस अलर्ट राहा ना. म्हणजे मला सतत वाटतं की या घरात तू सेफ नाहीस. उगाच अशी एक भीती वाटत राहते की तुला काहीतरी धोका आहे. तू फक्त अलर्ट राहा, स्वतःची काळजी घे. मॅडम थंडी आहे. ए वेडा कसला विचार करते? एवढा विचार करायला नाही सांगितलं मी. फक्त अलर्ट राहा, टेन्शन नाही घ्यायचं. नाही मॅडम, माझी ड्यू डेट जवळ येते ना, त्याचंच टेन्शन वाटतं. म्हणजे सगळं नीट होईल की नाही हा विचार डोक्यात असतो सतत. सगळं व्यवस्थित होणार, अजिबात काळजी करू नकोस. किती वेळा सांगितलं तुला, या अवस्थेत फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आणि खुश राहायचं. तुला काळजी करायची काय गरज आहे? मी आहे ना सतत तुझ्या बरोबर. तुम्ही आहात म्हणूनच आधार वाटतो मला. तुमच्या असण्याने रिलीफ मिळतो मला. मॅडम किती स्ट्रॉंग आहात ना तुम्ही. एवढं सगळं तुमच्या आयुष्यात घडूनही आज तुम्ही स्वतःच्या पायावर हिमतीने उभे आहात. कुठून येते एवढी शक्ती? जिथून संकट येतात. तू बसलाय ना वरती, तो सतत आपली परीक्षा घेत असतो, पण त्यातनं उत्तीर्ण होण्याची शक्ती सुद्धा तोच देत असतो. आणि त्याच्यावर दृढ विश्वास असताना तर मोठमोठ्या संकटाच्या महासागरातून तो आपली नौका पार लावतोच. आणि मी तर एकटीच होते, पण तुझं पुण्य ना माझ्यापेक्षा थोडस जास्त. त्यांनी तुझ्यासाठी मणी पाठवलं. मी बघते. तुम्ही